तक्रार करून मागच्या वेळेस प्रोबेस कंपनीचा जेव्हा स्फोट झाला होता तो भयानक स्फोट होता तो सुद्धा। त्यावेळेस स्वतः दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेता यांना घेऊन तिथे पाहणी केली होती। पण त्यावेळेला काही अधिकारी माध्यम येत असताना मी कारवाई सुद्धा सस्पेंड केली होती त्यावेळेस। आणि त्यावेळेला जे अहवाल जो सादर केला होता त्याला विलंब लागत होता म्हणून विधिमंडळात सुद्धा मी प्रयत्न केला, परंतु नागरिकांना अजून सुद्धा काही दिलासा मिळाला नाही, त्या नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही। म्हणजे हे जे चाललेलं चालढकलपणा आणि दुर्लक्षपणा चाललेलं, मग डोंबिवलीचं भोपाळ होण्याची वाट पाहताय का? आमच्या डोंबिवलीकरांना जगायचं कसं? वारंवार स्फोट होत असेल, राजकीय लोकांनी काहीतरी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे। नागरिकांचं या ठिकाणी लाखो नागरिकांचा जीव धोक्यात टाकून जर अशी व्यवस्था होत असेल तर त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आला पाहिजे ना। आता मगाशीच एका शेजारच्या कारखानदारांनी मालकांनी सांगितलं की डॉक्टर साहेब त्याचे 2 कारखाने याच बाजूला, याच्याच कारखान्याचा स्फोट झाला होता आणि तिथे गंभीर केमिकल केलं जातं। केमिकल म्हणजे ते एकदम धोकादायक केमिकलचा त्या कारखान्यामध्ये वापर केला जातो। त्यांनी सूचना देऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून हा प्रकार घडला असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे असं नागरिक किंवा आजूबाजूचे जर कारखानदार जर सूचना देत असतील आणि नागरिकांच्या भविष्याचा धोका टाळण्याच्या सूचना घेत असतील त्याच्यावर सरकारने गंभीर व्हायला पाहिजे। राजकीय लोकांनी एकत्र येऊन याचा काहीतरी खुलासा केला पाहिजे, नाही तर पुढे डोंबिवलीचं भोपाळ होऊ नये एवढीच या ठिकाणी मी सगळ्या राजकीय लोकांना विनंती करतो का आता बस झालं, याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, गंभीर पावलं उचलली पाहिजेत असं या ठिकाणी वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।